नमस्ते मी रेखा, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आता बघा बाहेर पाऊस पडतोय असा मस्त, तर आज मी बनवते गरमागरम बटाटा वडे। तर इथे मी बटाटे घेतले चांगले बघा, बटाट्यांना मी माती काढून घेतली स्वच्छ धुवून। आता त्याच्यात पाणी थोडंसं टाकून हे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे मऊसूत। हे बघा बटाटे चांगले आता मी शिजवून घेतले, तर थंड झाल्यावर याचे सालपट काढून घेणार आहे। हे बघा आता वड्याच्या भाजीसाठी मला वाटण करायचंय। तर इथे मी कोथिंबीर घेतली, लसूण घेतलाय, अद्रक घेतले, हिरव्या मिरच्या आणि जिरं घेतले। आता याला मी खलबत्त्यात कुटून घेणार आहे। इथं बघा आता मी कढई ठेवली आहे वडे बनवण्यासाठी, आपली भाजी बनवायची मला पहिले। इथे मी आता बटाट्याचे बघा सालपट काढून घेतलेत। आता तेल टाकले मी, ह्याच्यात टाकायची आता मोहरी। हे बघा मोहरी आपल्याला चांगली तडतडून घ्यायची आहे आणि मग आता याच्यात टाकणार आहे मी हिरव्या मिरच्या आणि लसूण अद्रक कुटून घेतलंय बघा, कोथिंबीर टाकून हे पण आता याच्यात टाकायचे। मोहरी अशी चांगली तडतडू द्यायची, मस्त लागते वड्यामधली मोहरी। आता असं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे बघा आता आपण टाकून घेतलं, आता चांगलं परतून घेतोय। आणि इथं बघा कढीपत्ता घेतलेला असं तोडून टाकायचं। कढीपत्ता पण आपण असं तोडून टाकून परतून घ्यायचं तेलामध्ये आपल्याला। आणि इथं बघा तेलामध्येच मी मीठ टाकणार आहे। तेलात मीठ टाकलं का काय ना आपल्या बटाट्याच्या भाजीला सगळीकडे असं मीठ लागलं जातं। हे बघा असं चवीपुरतं मीठ टाकायचे। आता हे मिक्स करून घेऊ आपण। आणि आता ह्याच्यात लगेच आपल्याला हळद बी टाकायची। हे बघा हळद मीठ टाकून मी असं चांगलं तेलामध्ये बघा परतून घेतलंय। आणि बटाट्याची भाजी ह्याच्यात टाकली तर सगळीकडे मीठ लागलं जातं, म्हणून तेलामध्येच मीठ टाकायचं। हे बघा आता ह्याला परतून घ्यायचं आपण चांगलं। हे बघा चांगलं असं परतून घेतलंय बघा मी। आता आपण हे उकडलेले बटाटे बघा मी असं मॅश करून घेतले, जास्त नाही केले। आता हे पण आपल्याला टाकायचे। हे बघा आता आपण हे बटाटे आपण ह्याच्यात टाकले, तर चांगलं असं मिक्स करून घेऊ। आता इथं बघा मी असे धने कुटून घेतलेत बघा, जाडसडत बारीक नाही केले। हे पण आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे थोडेसे। भाजी मी आता चांगली परतून घेतली, बारीक चिरलेला कोथिंबीर टाकणार आहे आता। आणि हे मिक्स करून घेऊ आता आपण चांगलं, धने आणि कोथिंबीर चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला ही भाजी। हे बघा मी वड्याची भाजी अशी चांगली बघा मस्त परतून घेतली आहे। आता गॅस करायचा बंद आणि याच्यात टाकणार आहे लिंबाचा रस आणि मिक्स करून घ्यायचंय। आणि गॅस बंद करूनच लिंबाचा रस टाकायचं। आता सगळीकडून मिक्स करून घेऊ आपण ही भाजी, चांगली मिक्स करून घेऊ। आणि हिला थंड होऊ देऊ, मगच आता याचे वडे बनवायला घेऊ आपण। पूर्ण भाजी थंड होऊ देऊ पहिले। चला आता वड्याची भाजी थंड होते तर आता मी बेसन भिजवून घेते बघा। इथे बेसन घेतलंय मी आणि इथे तांदळाचं पीठ घेतलंय, ते पण टाकणार आहे याच्यात। आणि थोडंसं मीठ टाकणार आहे आणि थोडासाच खायचा सोडा घेतलाय। आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे मी याच्यात। आणि याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घोळ बनवून घ्यायचा, एकदमच नाही टाकायचं पाणी। हे बघा मिक्स करून घेतलं, आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकणार आहे मी। आणि चांगलं आपण याला मिक्स करून घ्यायचं बेसन पीठ, चांगलं याला मिक्स करायचं आहे बरं का। अशा याच्यातले गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे। मग आता परत थोडं पाणी टाकते याला, असं करून आपल्याला बघून पाणी टाकायचं आहे, पातळ नाही करायचं बेसन पीठ। हे बघा बेसन मी असं चांगलं घोळून घेतलंय बघा, ना पातळ ना घट्ट, एकदम असं मस्त घोळून घेतलं बघा। अजून याला थोडंसं असं पेटून घेणार आहे। याच्यात अजून मस्त मी थोडा सोडा टाकलाय, जास्त नाही टाकला। हे बघा मस्त झालं आपलं वड्याचं बेसन पण तयार। हे बघा असं मी बटाट्याचं असं बनवून घेतले, अर्धे लहान बारीक करून घेतलेत आणि 5-6 मोठे बनवून घेतलेत। आता आपण हे वडे तळून घेऊया। तर आता मी चमच्याने ह्याला टाकणार आहे ह्याच्यात। हे बघा असं बघा सगळीकडून असं बेसन मस्त लागले गेले। हे बघा तेल असं मस्त गरम करून घेतलंय मी असं कडकडीत, आणि वड्यांना तेल असं गरमच पाहिजे। आता हे वडा सोडूया आपण याच्यात। आता दुसरा पण मी असंच करून घेणार आहे। तर दुसरा पण वडा मी तेलामध्ये सोडते, जेवढे कढईत बसतील तेवढे मी सोडणार आहे। हे बघा इथे 3 वडे मी टाकून घेतले तेलात, जेवढी जागा होती म्हणून। आता यांना आपल्याला मस्त तळून घ्यायच्यात बघा, आणि मग याला पलटी करून घेऊ आपण। हे बघा आता यांना मी पलटून घेणार आहे बघा, किती मस्त असं बघा बेसन लागलंय वड्यांना। आता यांना आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आहे बघा। बघा चांगला कलर येऊस तर आपल्याला वडे तळून घ्यायच्यात, मस्त असे कुरकुरीत लागतात मग। हे बघा मस्त असे वडे तळून झालेत बघा, असे एकदम असं बाहेरून असे कुरकुरीत आणि आतमधून नरम। आता यांना मी काढून घेते बघा, किती मस्त तळून झालेत वडे। आता यांना मी काढून घेणार आहे बाहेर। हे बघा आता लहान वडा तळून घेते मी, असे छोटे छोटे केलते ते पण आपण आता तेलात सोडूया। हे बघा चांगलं तळून घ्यायचं आहे आपल्याला। इथं 3-4 बसतीलच लहान लहान आहे म्हणून ते एकामध्ये मी वडे तळून घेते चांगले।
किती मस्त बनते ना वडे. आता अजून एक टाकून घेते आणि मग याला चांगलं तळून घेणार आहे मी मस्त. आता हे बघा मस्त गरमागरम वडे तयार आहेत बघा. लहान पण बघा आणि मोठे पण बघा, एकदम मस्त बनलेत असे, खाण्यासाठी तयार आहेत वडे. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा.